Chalo, so welcome everyone. Welcome to Sadaiva classes. You are in standard 9 and we have started your mathematics part 2. ठीक आहे, mathematics part 2. This is geometry. हा geometryचा पार्ट आहे तुमचा. त्याला आपण म्हणतो भूमिती. Getting? So आपण शिकत आहोत 2.1 आपण काल पाहिलेलं आहे माझ्या मते. Now we are going to see the 2.1 च्या नंतर काय आहे. तुम्हाला मी सांगितलं पॅरलल लाईन्स चालू आहे आपलं समांतर रेषा प्रकरण चालू आहे. पॅरलल लाईन्स समांतर रेषा. बरोबर? हे आपलं सगळं झालेलं आहे. काल मी तुम्हाला 2.1 सर्व व्यवस्थित सोडून दिलेलं आहे. एक गणित फक्त तुमच्यासाठी ठेवलं होतं. गेटिंग? चला, नाउ वी आर गोइंग टू सी. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. समांतर रेषा, समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग. पेज नंबर 27. ठीक आहे. सो यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग. काय करायचं? गुणधर्मांचा उपयोग करायचा आहे. तर पहिलं तुम्हाला या ठिकाणी एक प्रमेय आहे. काय प्रमेय बघा? प्रमेय काय तेवढं तुम्हाला सांगतो. प्रमेय सोडून देत नाही तुम्हाला इथे. काय प्रमेय आहे तुमचं? प्रमेय काय? तर कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहात. मग ते तुम्हाला या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. मग फक्त प्रमेय तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. की कोणत्या त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजेच हा जो त्रिकोण असेल बघा, हा त्रिकोण कोणता त्रिकोण आहे? ए बी सी. हा त्रिकोण आहे बघा, ए बी सी. यामध्ये आपण तिघांची बेरीज केली. कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी, या जर तिघांची बेरीज केली तर किती येते आपल्याला? 180 अंश येते. किती येते? 180 अंश येते. कळलं? एबीसी प्लस एसीबी प्लस बीएसी बरोबर 180 अंश. हे तुम्हाला माहित पाहिजे. गेटिंग? परत रिपीट करतो बघा. So, what is the theorem? So, use of the properties of parallel lines. What is the theorem? Theorem says that the sum of measures of all angles of a triangle, sum of measures of all angles of a triangle is equal to 180. So, this is a triangle. Ha triangle baga. This is the triangle ABC. This is the triangle ABC. If you measure angle A plus angle B plus angle C, if you measure, the measure is 180. The measure is 180. So, angle ABC plus AC plus BC is equal to 180. Getting? So this is one property. ही एक प्रॉपर्टी आहे बघा. Then next तुम्हाला थिअरम दिला ते पूर्ण सोडून. नाव रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. काय दिलं तुम्हाला? रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या तुम्हाला दिल्या. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स म्हणजे काय? तर रेषा समांतर आहेत हे कसं ओळखायचं? बरोबर की नाही? हाऊ आर यू गोइंग टू रिकॉग्नाइज द गिवन लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट? पहिलं, छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी कशी असते? पूरक असते. पूरक म्हणजे किती? त्यांची बेरीज असते 180 अंश. हे तुम्हाला काल सांगितलं मी. आंतरकोन शिकवलं तेव्हा तुम्हाला सांगितलं आंतरकोन. ठीक आहे. तर असं असेल तर त्या रेषा समांतर असतात. कळलं? असं असेल तर रेषा समांतर असतात. दुसरं, व्युत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल. व्युत्क्रम कोनांची जर एक जोडी समान असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे, तुम्हाला तिसरी कसोटी आहे, जर संगत कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. कळलं? बघा परत सांगतो. छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी पूरक कोनांची असेल म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा काय असतात? समांतर असतात. व्युत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल तरी सुद्धा त्या रेषा समांतर असतात. आणि संगत कोनांची एक जोडी समान असेल तरी सुद्धा त्या रेषा समांतर असतात. बरोबर? परत रिपीट करतो बघा. सी काय सांगतो बघा. So test for parallel lines. So what is the test for parallel lines? How you are going to say whether the given lines are parallel? बघा. You can see here. ठीक आहे. एक सेकंड. Now बघा. You are given line L and line M. So how will you decide? How will you decide whether line L and line M are parallel or not? कसं तुम्हाला कळेल की ते parallel or not? So there are some properties. There are some properties or there are some tests. काही टेस्ट आहे बघा. First test is that if interior angle on the same side of a transversal are supplementary. Supplementary means their measure is 180 degree. काल सांगितलं तुम्हाला supplementary linear pairs वगैरे. The measure is 180 degree. Getting? Then the lines are parallel. Then the lines are said to be parallel. Then the lines are said to be parallel. Getting? Second property was, second test is that if one of the pairs of alternate angles is congruent, if one of the pairs of alternate angles is congruent, then
the lines are said to be parallel. Then the lines are said to be parallel. And the third property is that if one of the pairs of corresponding angle is congruent, then the lines are parallel. Getting? So तुम्हाला 3 टेस्ट वापरायच्यात. You have to use 3 tests for the for proving. Okay, तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी you have to use this 3 टेस्ट. 3 म्हणजे any one टेस्ट. कोणती टेस्ट तुम्हाला वापरायची आहेत. गेटिंग? पहिली टेस्ट कोणती बघा? इंटिरियर अँगल टेस्ट. पहिली टेस्ट कोणती आहे? इंटिरियर अँगल टेस्ट. समांतर रेषांची अंतरकोन कसोटी. लक्षात घ्या, समांतर रेषांची अंतरकोन कसोटी. काय सांगतोय प्रमेय तुम्हाला? प्रमेय काय सांगतं बघा, जर दोन रेषांना बघा, जर सॉरी दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या अंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा काय असतात? समांतर असतात. तर त्या रेषा काय असतात? समांतर असतात. कोण सांगितलं आहे? कोणती आहे टेस्ट आहे? कोणती कसोटी आहे? तर ही आहे समांतर रेषांची अंतरकोन कसोटी. म्हणजे बघा, इन एक्झाम्पल सी, these are two lines, line AB and line CD. ह्या दोन रेषा आहेत आणि XY काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. XY इज अ ट्रान्सव्हर्सल. XY छेदिका तुमची. तुम्हाला काय करायचंय? BPQ and PQD. बघा, BPQ, BPQ and PQD. बघा, these are the interior angles. हे अंतरकोन आहेत. ओके, आणि त्यांचं मेजर 180 असेल, देन काय असतात? द लाईन्स आर पॅरलल. बरोबर? ही लाईन AB and line CD are parallel lines. They are parallel lines. कोणत्या रेषा? त्या पॅरलल लाईन्स आहेत, समांतर रेषा आहेत. समजलं? परत सांगतो बघा. इंटेरियर अँगल टेस्ट. व्हॉट इज इंटेरियर अँगल टेस्ट? What is interior angle test? Now, if the interior angles formed by a transversal of two distinct lines are supplementary. Supplementary चा अर्थ लक्षात ठेवायचा. Measure is 180. Sum of measure is 180. Now this angle BPQ and angle PQD. How much? 180. Therefore the lines are said to be parallel. Therefore the line AB is parallel to line CD. बघा, लाईन AB is parallel to line CD. हा थिअरम आहे. आपण फक्त तुम्हाला थिअरम काय आहे ते सांगितलं. आय एम नॉट एक्सप्लेनिंग द थिअरम. ठीक आहे, चलो नेक्स्ट. नेक्स्ट आहे तुम्हाला व्युत्क्रम कोन कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. कोणती कसोटी आहे तुम्हाला? व्युत्क्रम कोन कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. व्युत्क्रम कोन तुम्हाला सांगितले सरळ झेड आणि उलटा झेड. बरोबर? बघा, जर आपण याच्यामध्ये गेलो, बघा हा सरळ झेड आहे. या झेडचे बघा, हा ए आणि हा बी व्युत्क्रम कोन आहेत. ठीक आहे ना? हा जर सी असेल आणि इथे आपण डी घेतला तर हा सुद्धा व्युत्क्रम कोन आहे, अल्टरनेट आहेत. गेटिंग? चलो, काय सांगतात प्रमेय? काय सांगतात? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी जरी एकरूप असेल, लक्षात घ्या, एक जोडी जरी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. तर त्या रेषा समांतर असतात. मग तुम्हाला तर दिलं ए इज इक्वल टू बी. इफ यू आर गिवन ए इज इक्वल टू बी जर तुम्हाला दिलेलं असेल, देन लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. समजलं? ही व्युत्क्रम कोन कसोटी आहे. व्युत्क्रम कोन आपण शिकलो, त्याची कसोटी. ओके, परत रिपीट करतो बघा. नयनचं काय नेटवर्क जातोय का? नाव नाव व्हॉट इज इंटिरियर झालं ना. नाव करस्पॉन्ड सॉरी अल्टरनेट अँगल टेस्ट. So what is alternate angle test here? What is alternate angle test here? See, alternate angle test is what? If a pair of alternate angle formed by two transversal. See, if a pair of alternate angle formed by transversal of two line is congruent, any one pair is congruent, then the lines are said to be parallel. The lines are said to be parallel. See, मी तुम्हाला सांगितलं होतं alternate angles you have to use the formula Z. Z वापरायचा, सरळ Z उलटा Z या बाजूला. दिस वन A इज इक्वल टू B आणि इफ C इकडे असेल तर D इथे ठेवायचा. D इज इक्वल C इज इक्वल टू D. Getting? So what is given to you? Angle A is equal to angle B. This is given to you. And line L and line M are line L parallel line M. Line L parallel line M. Getting? This is the alternate angle test. शेवटची टेस्ट आहे तुमची करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन कसोटी. कोणती आहे तुमची? संगत कोन कसोटी. त्यानंतर 2.2 आहे आणि माझ्या मते तुमचं प्रकरण या ठिकाणी संपतंय. व्हेरी गुड. चलो, संगत कोन कसोटी आपल्याला बघायची आहे. संगत कोन कसोटी आता सेम आहे. कसोट्या सगळ्या सारख्याच आहे. आंतरकोन आपलं व्युत्क्रम कोन आणि संगत कोन सारखेच आहे. आता संगत कोन म्हणजे काय बघा, इथे काय दिलं तुम्हाला? एक सेकंड.
दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर रेषा असतात. आता संगत कोण कुठले? तुमचा पहिला माळा, दुसरा माळा, ए अँड बी. लक्षात घ्या, ए अँड बी. बघा, ए अँड बी तुम्हाला सारखे दिलेले, एकरूप दिले, त्यामुळे तुम्ही काय सांगू शकता? रेषा एल आणि रेषा एम कशी आहे? समांतर आहेत. रेषा एल आणि रेषा एम काय आहेत? समांतर आहे. तुम्ही सांगू शकता ही आहे संगत कोण कसोटी. कोणती कसोटी आहे? संगत कोण कसोटी. गेटिंग? समजतंय? चला बघा आता. नेक्स्ट टेस्ट यू हॅव इज corresponding angle test. कोणती टेस्ट आहे? corresponding angle test. What is corresponding angle test? If a pair of corresponding angles formed by a transversal of two line is congruent, then the lines are said to be parallel. Alternate angle तुम्हाला सॉरी corresponding सांगितलं तुम्हाला फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर मग तुम्हाला लक्षात राहतं आपल्या घराच्या वर जे घर असतं तुम्ही जर बिल्डिंग मध्ये राहत असाल तुमच्या घराच्या वरचं बरोबर जे घर असेल ते तुमच्या घरासारखंच असतं. बघितलं तुम्ही कधी? दॅट इज ऑलमोस्ट असतं म्हणजे सारखं म्हणजे ऑलमोस्ट सारखंच असतं 99% ते सारखंच असतं. सो इफ A is equal to B, then line L and line M are parallel. Then line L and line M are parallel. Getting? समजतं इथपर्यंत सगळ्यांना? हम्म? 2 मिनिटं. ठीक आहे? समजतंय? 1 मिनिट. चला काय उपप्रमेय? पहिलं उपप्रमेय आहे जर एका प्रतलात बघा पहिलं उपप्रमेय काय आहे? जर एक रेषा त्याच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. समजलं? काय सांगतो बघा परत लक्ष द्या. जर एक रेषा त्याच प्रतलातली दोन रेषांना जर लंब असेल तर त्या दोन रेषा कशा असतात? समांतर असतात. त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. म्हणजे काय बघा ही रेषा आहे. कोणती रेषा आहे? रेषा एन. दिसतं तुम्हाला रेषा एन? रेषा एन ही या ठिकाणी बघा काय आहे? लंब आहे आणि या ठिकाणी एम ला पण लंब आहे बघा. एल ला पण लंब आहे, एम ला पण लंब आहे. याचा अर्थ काय? एल आणि एम या दोन रेषा काय आहेत? समांतर आहेत. या रेषा काय? समांतर आहेत. हे झालं उपप्रमेय क्रमांक 1. उपप्रमेय क्रमांक 1. गेटिंग? परत सांगतो बघा. सी सब थिअरम नंबर 1 किंवा कोरोलरी म्हणतात त्याला. काय म्हणतात? कोरोलरी. कोरोलरी म्हणजे काय? उपप्रमेय. कोरोलरी मीन्स व्हॉट? उपप्रमेय. Now, if if a line is perpendicular to two given lines in plane, then the two lines are parallel to each other. Perpendicular means 90 degree. See this line. So this line N is perpendicular here. This is a perpendicular at L, and as well as it is perpendicular to M at C. Therefore, the line L and M are said to be parallel lines. They are said to be parallel lines. This is तुम्हाला they are said to be parallel lines. So, उपप्रमेय क्रमांक 1. Getting? Corollary number 1. Then next उपप्रमेय क्रमांक 2 काय तुम्हाला दिलंय? जर एका प्रतलातील दोन रेषा त्याच प्रतलातील तिसऱ्या रेषेला समांतर असतील तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. गेटिंग? म्हणजे सपोज तुम्हाला दिलं असं ओके इफ यू आर गिवन बघा ही लाईन आणि ही लाईन जर बघा लाईन ए बी आणि सी जर असं दिलं असेल ओके रेषा ए बी सी जर दोन रेषा प्रतलात जर एका दोन रेषा प्रतलात तिसऱ्या रेषा समांतर असतील म्हणजे ए आणि सी समांतर असेल बी आणि सी समांतर असेल तर त्याला काय सांगू शकता ए आणि बी पण काय समांतर आहेत. ए आणि बी सुद्धा काय समांतर आहेत. गेटिंग? व्हॉट इज कॉलम नंबर 2? बघा पहिला दुसऱ्याचा मित्र आहे दुसऱ्या तिसऱ्याचा मित्र आहे सगळे एकमेकांचे मित्र असतात. नाव इफ two lines in a plane are parallel to a third line in the plane, then those two lines are said to be parallel to each other. Line number 1, line number 2, line number 3. Okay, line number 1, line number 2, line number 3. So what is given? If 1 and 3 are parallel, 2 and 3 are parallel, then 1 and 2 are also parallel. Then 1 and 2 are also parallel. Getting समजतं सगळं इथपर्यंत? काही डाऊट आहे सगळं कोणाला इथपर्यंत? आहे का? नाही ना? टेन्शन घेऊ नका. आपण गणित सोडतो तुम्हाला काही असेल ते डाऊट तुमचे क्लिअर होऊन जातील. नाव आता तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. व्हॉट इज आस्क्ड टू यू प्रॅक्टिस एट 2.2 बघा. प्रॅक्टिस एट 2.2 बघा. आधी मराठीवाल्यांना दाखवून देतो. व्हॉट इज प्रॅक्टिस एट 2.2? तुम्हाला काय विचारलंय? एक आकृती दिली बघा. त्या आकृतीमध्ये तुम्हाला y दिला 108 आणि x दिला 71. ओके y आणि x दिला 71 आणि 108 दिलाय. तुम्हाला विचारलंय रेषा M व रेषा N समांतर असतील का?
असतील का विचारलंय. ठीक आहे. आणि नसेल असेल तर कारण काय, नसेल तर कारण काय. रिपीट करतो प्रश्न बघा. नाव in a figure 2.18, what is given to you? There are two angles. What is given to you? There are two angles. बघा इथे. There are two angles x and y. X is 108 and y is 71. X is 108, y is 71. And you are asked, are the lines M and N parallel? तुम्हाला विचारलंय, are they parallel or not? Justify your answer. Okay. Now what you need to do, इथे काय करायचं तुम्हाला, you have to add x plus y. You have to add x plus y. ठीक आहे. तुम्हाला x plus y काय करायचं, ऍड करायचं, तुम्हाला त्याची बेरीज करायची आहे. यू हॅव टू ऍड x अँड y. गेटिंग. सो थोडी जागा आपल्याकडे आहे, आपण ट्राय करूया इथे उत्तर लिहायचं. स्क्रीन सारखीच आहे, उत्तर सारखीच असणार, टेन्शन घेऊ नका. चलो. नाव ऍड x plus y. x plus y ऍड करा. x plus y ऍड करा. यू विल गेट 108 प्लस 71. करा, ऍडिशन करा आणि आन्सर सांगा मला फास्ट. 179. किती आलं तुमचं उत्तर? 179. बरोबर. 179 इज युअर आन्सर. एक्स प्लस वाय इज 179. सो मला सांगा आता तुम्हाला किती पाहिजे. यू शुड हॅव द मेजर किती पाहिजे. 180 पाहिजे. गेटिंग. ओके. इंटिरियर अँगल्स आहेत ना हे, दे आर इंटिरियर अँगल्स. ओके. व्हॉट कॅन यू राईट हिअर? यू कॅन राईट दॅट एक्स. बघा तुम्ही काय लिहू शकता, एक्स अँड वाय आर, एक्स अँड वाय आर इंटिरियर अँगल. दे आर इंटिरियर अँगल्स. मी शॉर्टकटले तुम्ही पूर्ण लिहायचंय. बरोबर. एक्स आणि वाय काय आहेत, एक्स आणि वाय इथे जागा मला लिहितो बघा मी. एक्स व वाय हे कोणते अँगल आहेत, हे कोणते कोण आहेत, हे अंतरकोन आहेत. कोणते कोण आहेत, अंतरकोन आहेत. ठीक आहे. अंतरकोन आहेत. ना त्यांची बेरीज किती आली, मेजर किती आलं रे, 179. मेजर किती आलं, 179. तुम्हाला मेजर किती पाहिजे, 180. यू वॉन्ट 180. therefore काय ना तुम्ही, therefore by the converse of, sorry, by the काय ना तुम्ही, तुम्हाला सांगतो मी इथे एक सेकंड ना. काय ना तुम्ही इथं, हिअर यू विल राईट, एक सेकंड ना. सो हिअर यू विल राईट काय ना तुम्ही बाय. सो व्हॉट यू राईट बाय, एक सेकंड ना, बाय, जस्ट अ मिनिट. हा, बाय इंटिरियर, एक मिनिट. इंटिरियर, बाय इंटिरियर अँगल टेस्ट, बाय इंटिरियर अँगल टेस्ट. एक्स प्लस वाय किती पाहिजे होते, एक्स प्लस वाय शुड बी, एक्स प्लस वाय शुड बी 180. पण एक्स प्लस वाय 170 आहेत का, नाहीये. सो एक्स प्लस हिअर बाय इंटिरियर अँगल टेस्ट, एक्स प्लस एक्स प्लस वाय और द सम ऑफ, काय तुम्ही, सम ऑफ अँगल एक्स, सम ऑफ एक्स and y is not 180 degree, right? It is not 180 degree. The degree लिहायचं वर. Therefore lines M and N are not parallel, समांतर आहेत का, त्या नाहीयेत. ठीक आहे. समांतर आहेत का, ते नाहीयेत. ठीक आहे. 2 मिनिटं मी तुम्हाला एवढं उत्तर, नो 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 नो, ठीक आहे. उत्तर तुम्हाला पाठवून देतो, 2 मिनिटं थांबा. अजून पण लिहायचं. ठीक आहे. बघा, मग तुम्ही काय सांगू शकता इथे, अंतरकोन कसोटीनुसार काय ना तुम्ही, अंतरकोन कसोटीनुसार एक्स आणि वाय. बरोबर. अंतरकोन कसोटीनुसार काय ना तुम्ही, एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180. बघा, एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180. 180 आहे का, ते नाही. इट इज नॉट इक्वल टू 180. म्हणून एक्स अँड वाय, एक्स बघा, रेषा एक्स आणि रेषा वाय समांतर नाहीत. काय ना तुम्ही, रेषा एक्स, सॉरी एक्स नाही, रेषा किती आहे तुमची, एम आहे ना, सॉरी, रेषा एम आणि एन समांतर आहेत का, नाहीत. तर समांतर त्या नाही आहेत. लक्ष द्या, समांतर नाही. थोडं कन्फ्युजिंग होईल, डोंट वरी, कारण जागा नाही माझ्याकडे इथे लिहायला. मला हे पाठवू द्या, मग तुम्हाला मी सांगतो परत एकदा समजावून. ओके. बघा,
परत सांगतो मला समजावून. सी, लक्ष द्या. Now question number 2. Question number 2. If A is equal to B, then prove that line L and B are line L and line M are काय आहे ते they are parallel. बरोबर. काय प्रश्न आहे बघा, तुम्हाला सांगतो आधी प्रश्न. प्रश्न दुसरा काय तुम्हाला विचारलं बघा. आकृती 2.19 मध्ये जर A बरोबर B असेल, बघा A आणि B असेल. आता A आणि B चा विचार केला ते काय तुमचे बाह्य विक्रम कोणांची जोडी आहे. ती लक्ष ठेवा. कोणती जोडी आहे? बाह्य विक्रम कोणांची जोडी आहे. काय झालं? स्क्रीन दिसत नाही? स्क्रीन दिसत नव्हती का?